नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. शेवंतबाई महिला निवारा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने असहाय्य, वंचित आणि अपेक्षित महिलांना स्वतःचे घर व जागा मिळावी यासाठी गेल्या 4 वर्षांपासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या महिलांच्या न्याय हक्कासाठी आता रिपब्लिकन पक्ष देखील खांद्याला खांदा लावून संघर्ष करणार असल्याचा विश्वास पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष आयुष्यमान दत्ता मिसाळ यांनी व्यक्त केला. विक्रमनगर येथे आयोजित महिलांच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत मोठ्या संख्येने वंचित व गरजू महिला उपस्थित होत्या. महिलांच्या निवारा, सुरक्षितता आणि मूलभूत हक्कांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना दत्ता मिसाळ म्हणाले की समाजातील अनेक महिला आजही निवाऱ्याच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. शासनाच्या विविध योजना असूनही अनेक गरजू महिलांपर्यंत त्याचा लाभ पोहोचत नाही. अशा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. महिलांना घर आणि जागा मिळवून देण्यासाठी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. बैठकीत महिलांनी आपल्या अडचणी आणि समस्या मांडल्या. अनेक महिलांनी घर नसल्यामुळे होत असलेल्या हाल अपेष्टा, सुरक्षिततेचे प्रश्न आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महिलांच्या समस्या शासन स्तरावर मांडून त्यावर ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस सतीश माळगे, राजेंद्र कांबळे, जितेंद्र कांबळे यांच्यासह अनेक महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत महिलांच्या न्याय हक्कासाठी एकजूट करून पुढील काळात आंदोलनात्मक भूमिका घेण्याचाही इशारा देण्यात आला. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.